रिंकू रिंकू काय करू राहिली? कामं करू राहिली का? घाले आली काय सांगा? अजून घ्यायला लागत अशी. हो कामं नाही तर काय तर बाई, कामच करून राहिली ना. काय म्हणता? अहो काही नाही, पाणी पाहिजे होतं फिल्टरचं. एक गुंड देता का भरून? हा नसतोच लचण लागलं वहिनी राहे. अहो रिंकू म्हटलं एक गुंडे ना फिल्टरचा भरून. लेकराई पुरता आम्ही बेतोय का परिनळाचं, पण लेकराईचं त्याचं कसं पटकनच पोटगीट बिगडायची भीती राहते असं वाटते. म्हणून म्हटलं एक गुंडे भरून. फिल्टरचं पाणी मीच नाही काढलं, मलाच मांडर काम आहे. नाही तर पहा तुम्ही, रात्री फिल्टरच बिघडलं बाई. काय झालं काय माहिती, थेंब 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 पाणी येऊन राहिलं. आमच्या पुरतच आहे ते. तुम्ही घेऊन टाका ना फिल्टर. आता लेकरेले तुमच्या पाणी सहन नाही होत नळाचं, तर मग घेऊन टाका फिल्टर. उगाच असं नेहमी नेहमी नाही. मी तर देतो, मी का द्यायला नाही म्हणतो बाई, मी तर देतो. काल दिला नाही का मी, परत दिवशी दिला. 2 दिवस झाले येऊन राहिलं ना. पण आता ना फिल्टरचं पाणीच नाही येऊन राहिलं. काय झालं काय माहित, बिघडलंच वाटते ते. हो का? नाही कधी कधी बिघडते, राहू दे ना. अगं काही नाही, हे पोरायसाठी फक्त. तुला तर माहित आहे मोनीचं बातच बिघडते पोट. राहू दे ना राहू दे. झाले का कामं? कामं काय बाई चालूच आहेत. कामं काय आता, ते काय बुडगी बसेल आहे तर ते उन्हात साजरी. मी इकडे टोले घेऊन राहिली तिचे ममने थापून. तुम्ही बरं बाई घोंगड टाकून दिलं, चालल्या केल्या सगळं मा अंगावर. मी काय तिला रिकामी बसू देत नाही. म्हणलं सांगून दिलं उन्हात बसा का रे, सावलीत बसा. स्वयंपाक करास लागेल म्हटलं, आणि ते भांडे घासा म्हटलं. मी भाजी टाकून ठेवतो, पोळ्या बुडीलाच टाकायला लावतो. पोळ्या टाकल्या की बाई माणूस दुखते खाली पाहू पाहू. मग काय तर एवढ्या 4-5 जणांच्या पोळ्या करणं का सोपी गोष्ट आहे का? बुडीला म्हटलं तुम्ही ऊन खा का रे, हवा खा. पोळ्या टाकास लागतील म्हटलं, भांडे धुवा लागतील. हो पहा ना तुमचं तुम्ही करा बाई. बरं चालेल येतो मी. हा पाय हो, आता पाणी नाही बाई. लेकराले फिल्टरचंही पाणी नाही नाही तुमच्या. काय हो बाई, परिस्थिती पाहूनच माणसाने निर्णय घ्या. बल नाही लहान तोंडी मोठा घास घेतो. पण सांगतो आपल्या नवऱ्याची कमाई पा आणि त्याच्यावरच बाईनं उड्या मारा. कमाई पाहिली दमडीची, गोष्टी पाहिल्या लाखाच्या. नाही जसा आता तुम्ही निर्णय घेतला मोठा वेगळं राहायचा, पण पा बरं आता कसं मुतात मासोया मारणं आहे. तितक्या 5-7 हजारात काय भागते माय बाई आजकाल. ट्युशनाची आता तुमच्या स्किनी दादाचा पगार कोणता एवढा माहित नाही आम्हाले. 10,000च्या वर कुठे येते. काळ तुमचा बिकटच आहे बाई, काही म्हणा बाई. काय व फिल्टरचं पाणी दिलं असतं मी, पण मलाच घरी पा माझ्या लेकरा पुरतच आहे. नाही तर दिलं असतं मी. हो रिंकू तेवढं काही नाही. माझ्या लेकरं माझ्यासारखेच आहेत धट. ज्या परिस्थितीत जातील ना त्या परिस्थितीत धेट होऊन राहतात. ते म्हटलं आहे म्हणून आली होती मागायला, एवढं काही नाही आहे. राहू दे. आणि माझ्या लेकरांना मी तेच शिकवणार आहे, जशी परिस्थिती आहे तसं जगणं, अंथरून पाहून पाय पसरवणं. त्यांना ते सांगितलंच मी, तुमच्या बापाची कमाई जरा ठराविक आहे, तुम्ही खर्चही ठराविक करा. हे लेकरेली शिकवा लागेल ना रिंकू. चल येतो मी. रस्सी जल गई लेकिन बल नाही गया. लहान झाली रिंकूची. म्हणते फिल्टर बिघडलं म्हणते, खोट्या बोलायची. आता 8 दिवसाच्या पहिले मीच त्याचा पाईप बदलला ना. जशी काय मी इकडे माहीतच नाही मला. आणि फिल्टर काय बिघडणार आहे, इला पाणी नाही द्यायचं ना, नको देऊ म्हणा. तुला काय का पाण्यामध्ये आहेत का माझ्या लेकरं. मी म्हटलं आता फिल्टरचं पाणी कसं लेक राहिले, त्याचं पोटं गिटं बिघडले काही तर बातच बातते. मोनीले सोन्याला तरी काही नाही होईल, पण मोनीचं तर बातच तिचं बिघडते. जाऊ दे. गरम करतो पाणी आणि थंड करतो. गरम पाण्यात काय राहते, फिल्टरपेक्षा शुद्ध होते ते. तर दरवाजा लावून जा बाई. आणि ते मेन गेट आहे की नाही ते लाव जा. तुम्हाला आता कशी सवय बोललीशील ना, तिकडे गेल्या तर तिकडे काय एक असतो दरवाजा त्या खोलीचा नाही. मेन गेट पाहिजे बाई ताई. लावतो रिंकू मी दरवाजा. आणि मला काही पाहिजे नाही मेन गेट आणि गेट. आमच्या खोलीचा एकच दरवाजा बस झाला. भल्ली गेली फिल्टरच बाहेर. मस्तच लचड. रोज 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 कुठे मी काव लावून घेऊ. बरं एकदाच नाही म्हणलं जाय तिकडे. कोण होतं गेली का तुमची थंडी निघून. चला वा पोळ्या टाका. बरं बरं नाश्ता नाही काही नाही, सकाळी तर भूक लागली मला. आता मी भाजी टाकली, तुम्ही पोळ्या करा. ते भांडे घासून घ्यावं माहिती. ते रातची भांडे तसेच पडू दिले. रातची भांडे घासा. तुम्हाला माहित आहे ना हात उलतात ते साबण मला उभारते ते भांडायचं. मीच भांडे घासत नाही, ते भांडे घासा. तुला थंडी वाजते मला काय गरमी होती का बघ. आवाज जरसा खालीच ठेवा. मी काही ते बलतही नाहीये तुमचं मुन गुळून ऐकून घ्यायले. मग थंडी वाजते तर मी 2 पोळ्या टाकतो आणि मी जेवतो. ज्याले गरमी होत असेल त्यांना स्वतः टाका आणि खा. मला रिक्कम पण नाहीये. अत्ती काही तुमची मोठी सून नका समजू. साऱ्या गावाचा गडाळा उचलेली मला ज्याला नाही होत. मी नाही करत गेलेत कोणाचं. ते भांडे 2 काय 10 दिवस पडले तर चालतील. सांगा तुमच्या पोराले भांडेवाली लावा म्हणून. तुमच्या ज्यानं घासणं नशीन होत. मला ज्यानं तर भांड होतच नाही घासणं. मी घासतही नाही. काच्यात खात खरकट्या भांड्यात खाय. मग मी घासत नाही भांड.
नका घासू, मी पत्रावळ्या विकत आणतो आणि पत्रावळीवर जेवतो, तरी भांड घासत नाही. अठ्ठर बोळ्याची एक नंबरची अठ्ठर आहे हे. खरं ना मोठी, मले 9 वाजेला 2 खेप चहा देव, आणि या उंदर बोळ्याची ना तर सकाळचा एक नाही दिला. म्या मासाठी केला, त्यातलाही अर्धा शिंग स्वतः घेतला. मला काही दिन हे करून. मोठी मला म्हणे राहू द्या आते बाई, हिव वाचते, हिवाचं नका करू, राहू द्या, उन्हाच्या पायरी कर्जा वाटलं तर, अशी म्हणे व. आणि हे तो दुग्गड बोळ्याची म्हणते पत्रावळ्या इकत आणतो म्हणते. हिच्या बापाने इकत आणून ठेवल्या का काय सांगा दुकानात. हा काय म्हणतो ती आई? अरे बाबू दिनू, म्या काय म्हणलं हे पाय, आता मला बी माहित आहे, हा मला बी माहित आहे, औंदा आता वावर घेतलं, एक तर त्या गाडी घेतली, सांगतं झालं. पण लय नाही, पण आता येऊनदाच बाली लय कम पडलं. आज लोक काही तिनं आपल्याला मागितलं नाही काही, आता बी तिनं काही नाही मागलं, तिनं काही म्हणलं नाही मला की हे द्या का ते द्या, ते तिच्या बळावर नाही राहिली. पण मला म्हणणं आहे हे पाय, आता तिच्या घरच्या लोकांनी तिला काही नाही दिलं, आणि तिला आंदन बी काही लय नव्हतं गेलं, तुला तर माहित आहे. तर म्हणलं जसं काही सामान देऊ तिला, तर वस्ता तिच्याजवळ काहीच नाहीत. त्या रोजी मी फोन केला तर सांगे म्हणे मिक्सर नाही दिलं म्हणे आई. आता हिच्या लग्नातलं मिक्सर खराब झालं, घरात वापरू आणि दुसरं घेतलं तर बुटीन ते दिलं नाही म्हणते म्हणे घरी घेतलं म्हणते, तो लग्नातलं तर बिघडलं म्हणते. सांग आता का ते पोरीजवळ पाटा आहे का खलबत्ता आहे काय वाटायले. आता लेकरं आहेत, काय नाही करा लागत. पलंग नाही म्हणे निजाले. आता मला माहित आहे काही स्वस्त नाही होत ते, मला बी माहित आहे. तू म्हणजे आई काही लावते का, आता का सबन संसार थाटून देऊ का मी बहीणचा. मी तसं नाही म्हणत बापा, पण उलसं गुलसं काम होय ना, हलकं फुलकं सामान दे एका परी, पण दे म्हणतो जसं कसं. नाही अचानक दिवाण दिला जाईन तर त्या बाजा भेटतात, ते द्यायला चालतात. मै पोरगी काढते त्याच्यावरही दिवस काढते, आपस तिच्या हातात जोर आला की घेता येते. आता ना 2-4 दिवाळीले उन्हात मी कपडे घेतच नाही द्यायले, वस्तच घेऊन देतो. पण म्हणलं आता त्यात लोक म्हणलं जसं जसं काही देऊ म्हणलं सामान तिले, आणि भेटीले जाऊ म्हणलं. हो आई, म्या ठरवलंच हे घरी मागच्या दिवाळीला त्या नवीन डिनर सेट घेतलं ना का, ते स्टीलचे भांडे येतं तुम्ही ते, तर त्यातलं काही भांडे दे बालीले. इले म्हटलं म्या काळ म्हटलं त्यातले काही भांडे, आणि लागे ह्या ज्या वस्ता आहेत ना, ह्या वस्ता देतो मी बालीले घेऊन, त्याचं नको टेन्शन घेऊ. मला हे मा दोस्ताचं दुकान आहे की फर्निचरचं, तो हा नाही येत का आपल्या घरी रितेश, त्याचं फर्निचरचं दुकान नाही, तो मला देते EMI वर. तर त्याच्याजवळून जरा फर्निचरचं घेतो, दिवाण जसा सोफा, एखादी लाकडाची अलमारी, हे ते घेतो म्हणलं. तर लागे हे भांडे कुंडे मग जेवढे घरी आहेत तेवढे पाय, नाही तर मग काही इकत घेता. ते मिक्सर आणि कुकर, ते काय 3,000चा मिक्सर आणि 1,500चा कुकर, ते वस्ता घेऊन घेऊ आणि जाऊ म्हटलं भेटीले. सामान्य देणं होतीच आणि भेटीले जाणं होते. फार सुद्धा दिनू, फार सुद्धा रे. हे बाय म्हणशील ना तर माझ्याजवळ आहेत काही, त्यातले बी घे देस. पण तिला आता लेकरं घेऊन खाली नेसते. नाही आता लोकांना निजत नाही, पण आपल्याला असं वाटतं तर म्हणाले जसं दिनू, आता तू म्हणशील आई काय म्हणते, तर असं वाटतं आपण इकडे येणार राहतो आणि पोरगी तिकडे बिचारी हे करते. असं वाटते. नाही तिच्या लग्नात गेलं असतं ना तर काही वाटलं नसतं. सारं सामान खराब केलं ना वापरू. आणि काही नव्हतं. आता तिथे तर डबल आता तसं पाहिलं तर घरचं द्यायचं लागत का बुटीनं. उरावर बांधून घेऊन जाते का. आता कुठे नांदी लागतं म्हणलं तर भांडणं कुठे बसतं. पण म्हणून म्हटलं देऊ म्हटलं तिला जरा. नाही तर तुम्ही बरोबर मॅडम ठरवलंच ते. हिने म्हटलं ते काय आणलेलं शिल्लकचे भांडे असतील तर ते दे, आणि जे हे मोठ्या वस्ता आहेत त्या मी ह्या विकत घेतो आणि देतो. मग चालशील तर चालतो. मग मी चाललो. मग सकाळी मग म्हटलं ते मॅटेटो आहे आपला दिगंबरचा, त्याच्यातच घेतो दिवाण सोफा हे ते. फार चांगलं दिनो. मामोनची गोट काय घेतली ते. मी येतो ना, मी येतो, भेट होते पोरीची. आई तू येशील मग फालतू त्या बुटीची भेट घ्यायला की नव्हतं, ते बुटी तुला काही म्हणेन म्हणे ना अंगावर का छिद्र पडणार आहेत काय. आता तिथे बुटगी बोलतच राहते, तिच्या बोलण्याला कुठे मी लक्ष देऊ. मग ती माली संघ भांडीन म्हणून का मी पुरीच्या भेटीला जाऊ नये का. भांडी ना भांडली तर माका तोंड शिवलं काय. शिल्लक जर बोलली तर जाऊ दे. तिचं काय करायला लागते मला, मालिकीच्या नाताईची भेटीची गरज. आज लावता का त्या बालीला फोन? ना आज नाही लावला, काल आलता तिचा संध्याकाळच्या वक्ती. म्हणलं का बाई लावलं का सामान, तर हो म्हणे आई लावलं म्हणे सामानच काय म्हणे आई. अरे हो पाय ते बोला म्हणे रे स्वयंपाकुले रॅक नाही म्हणे इकडे, ते पाणी हे कळप आहे म्हणे खाली मांडला म्हणे गॅसचा वटा, तर तिच्यावर हात म्हणे भांडे काही मांडायला जागा नाही म्हणे आई असं म्हणे. हे पाय दिनू आपल्या घरी ना ते एक शिल्लकची रॅक नाही वदर पडेल. ते आपण ते फर्निचर केलं तर ते रॅक तशीच आहे आता.
ती घेतो म्हणलं. हा, तिला तिच्या कामात पडते. घे ना, तुले जे जे वाटते ते ते घे. आणि इकत घ्यायचं असेल तर इकतचं घेऊ, घरचं आपल्याला नसेल तर राहू देतो. शिल्लकचं असेल तर घरचं घे. अरे मग शिल्लकचीच आहे ना. आता फर्निचर आहे आपल्या किचन मध्ये, कुठे ते लावायला वदर अडगडीत पडेल असताय. दिले तिच्या कामात येते. डबे डबे मांडायला रॅक असले कसं खालचा पसारा जरसा कमी होते. आज 2,500ची घेतली होती तर वागती मी हे रॅक, आणि मग ते फर्निचर केलं होतं बाबानं. मग काय ते तसंच पडेल राहिली. मग घे ना कोणती होय तर, नाहीतरी गाडी आहेच ना, मग काय तर. फार चांगलं. हा, मग सकाळी निघू आहे ना. बरं मग चालते ना मग. हो, मग ते वस्तात तू आता आणता का जाता जाता टाक घेतो आणि चालतं. नाही हो, घरी काय आणते कोणी, कधी कार्टिंगचं भाडं नाही लागत ते. काय ते तिकडे तिकडे घेतलं की तिकडच्या तिकडेच तिकडे, दुकानातून टाकलं की तिकडे, घरी आणा न ती काढा न तिकडे काढा, भाडं नाही जात. त्याच्यापेक्षा डायरेक्ट दुकानातून तिकडच्या तिकडे. मग सकाळी जाऊ. मग मी सुट्टी टाकली सकाळी, नाही तरी म्हटलं तशी भेटेल चालत होतं. मी ते दिले हे देत होतो दिवाण ते. मग तू घे ना ते, काय कोणत्या बसता येतं ते अजून घे. मग लवकर आवडतो सकाळी. मग हो, फार सुद्धा. चाल बाई, मग ना असं करतो, ते रॅक आणतो खाली, घासतो घुसतो साजरी. आता रात्री अडगडीत पडेलाय. हा, धुळल्या धाळल्याची घासून घुसून चकचक होते. जर साक दायदा नाही नेतो अलग झाले तर त्या थेडगीनं भांडे नाहीत दिले तर मग पोरीला दायदारा दिला असेल का. आता अंदीमंदी वर्षाच्या अंदीमंदी तिच्याजवळ कायचा दाय असतील काही. हा, घरी एवढा दाय पडेलाय. नेतो जरशी उडदाची दाय, मुगाची दाय, हरभऱ्याची दाय नेतो. जरासं सांग, तुरीची दाय आता घरीच नाही होत. आता बाई तुरीची दाय केलं नाही सरी पंचायतच झाली बाई. जाऊ दे, इकडची त्यातलीच नेतो उलचिक. शिटूले बांधायला लावतो सारा सामान आणि नेतो बाई. मग जरसं मला किले लागत नाही का संसाराले. शिटू, बाई शिटू, त्या उली उली दाई बांधव बाई. सकाळी बालीच्या घरी चालली तर नेतो मग. हा, हे बा ते तुरीची दाय उलशिकच आहे घरी, तर त्यातली उलशिक बांध. हा, लय नको बांधू का, उलशिक बांध. आपल्या घरी राहू दे माय. हा, आई न्या ना तुम्ही. आपल्या घरी काय डबल आणल्याच जाते, ताईच्या घरी काय डबल कोणी जाणार आहे का 8 दिवसानं. ताईच्या घरी भरपूर न्या, आणि या महिन्याचा किराणा आपण लवकर आणू, त्यात काय आहे. मी म्हणते थोडेसे पापडी न्या आई, शेवळ्या न्या. मग त्याच्या घरी लेकराला लागत नाही का. फार सुदी व माय, पोरीनं नशीब काढलं, अशी भावजोई भेटली. स्वतः म्हणते ननदच्या घरी न्या, नाही तर माय एखादी असते तर नाकमुष्टी हारत होती. म्हणत होती अतून नेते का दायदाना बुडी पोरीच्या घरी. शेटू लय साजरी हायस व बाई. भर माय भर, तो हातानं भर, मी नाही भरत. तो हातानं भर आणि एक थैली भरून ठेव. सगळ्या दाईकी भरवली ओली. आता या उन्हाळ्यात तर मी तिला करूनच देतो समज. पण आता अळम धडम आता होत नाही ना काही. शेवया करल्या जातात का पापड केल्या जातात. आपल्या घरचंच दे उली उली. उन्हाळ्यात मी आपल्या घरचंही करतो आणि तिचंही करतो. चल बे, बालीला फोन लावू का मग, विचारू का नाही तर काय पाहिजे अजून. हा आई, तिला फोन नको लावू. ती अजून नाही करीन. मुकाड्यान राहायचं डायरेक्ट चालू जाऊ. तिला फोन लावला तर ते म्हणे येऊ नका माघारी, येऊ नका माघारी करीन. राहू दे, तिला फोन नको लावू. तुला काय घ्यायचं आहे ते घे. तसं म्हणतं का. बरं बापा, मी म्हणलं जसं मग तिला विचारलं जात होतं का बाई का हाय काय नाही. ते मग आणू नका करीन ना. राहू दे, काही नको विचारू. तू घेऊन घे ना सगळं. तुला का समजत नाही का काय नाही लागते काय नाही, घे ना. बरं बापा. साजरे भाऊ जे आहेत बाई मा पोरीचे, लय बाई माय पोरीले काही कमी नाही बाई. व शिटू बी तिले अंतर देत नाही आणि दिनू बी देत नाही. माय सांग बरं, दोघे नवरा बायको सामान भरून राहिले. माय बालीनं नशीब काढलं बाई. जाऊ दे, मा बालीचे हे दिवस निघूनच जातील. कोणाचे दिवस राहत असतात म्हणून मा बालीचे वर राहतील, हे निघूनच जातील. पाय कशी पसरली मला पलंगावर. म्हणते मला घरचं आहे म्हणते. आता का मला तिला असतं तर काही काय कंबळ मोडलं असतं काय. अति येऊन पसरली लागे. माय लेकरं खाली निजून राहिले, पण बुडीला जरासा पाजर नाही फुटला. अरे देवा, झाली का झोप. हा झोप काय, डोळ्या भारी पडला होता. काय आली ते. म्या म्हटलं घरी 2 कोपर आहेत तर 1 कोपर दे ना मला. सकून कणिक भिजवायची लय पंचायत झाली. मी त्या कटोऱ्यात भिजवली तर 1 कोपर दे ना म्हटलं. आणि एक तो स्टीलचा गंज द्या, पाणी तापायला पाहिजे होता. माय बाई, तो अन्नातला आहे का तो. उदर तोंड करून मागेले आली मोठी. कोपर द्या आम्हालाच पाहिजे. आणि पाण्याचा गंज काय तो स्टीलचा गंज पाणी तापायचा आहे का तो. तुमचा तपू खायच्या ती आम्हाला काय करावं लागते. गंज गिंज नाही देत मी, मला आहे तो, मी बदलून घेतला. का अन्नातला आहे का. 2 कोपर आहेत ना घरी, पाहिजे ना म्हणे. मला अन्नात कोपर नाही आला हे माहित असेल ना तुम्हाला. मग 1च कोपर मागितला ना मी. नाही ते का 2-2 कोपर आहेत. कणिक एक तर बदर ठेवलेला आहे तो सज्जावरचा, तो देऊन द्या नाही का बरी. रोजच्या वापरातला नका देऊ. आणि तो स्टीलचा गंज सज्जावरच तर पडेल असते. मग मला पाणी तापायला पाहिजे ना. आता तिकडे काय हिटर आहे काय.
सकाळी पाणी तापवा लागते मला. इतकुशा गंजुरीत किती काय पाणी तापवा लागलं लेकरासाठी. मोठा गंज आहे तो तर तेव्हा द्या. मग आहेत तर मग काय झालं? नजर ठेवतं का आमच्या भांड्यावर? माय बाई 2 कोपर आहेत ना, आहेत म्हणून काय झालं? मग लोकांना दान द्यायला आहेत का ते? पाणी उलच्या गडव्यात तपू आम्हाला काय घेणं आलं? अधी काय का दुकान आहे का? कत मायना आणून ठेवले होती भांडे. कप्पर द्या मले, गंज द्या मले. चालली एक लांबवत. अति काही नाहीये. शिल्लकचं काही आणून नाही ठेवलं तर सासऱ्यानं. जे तो अन्नातलं होतं ते त्या नेलं. आता वदरून गिदरून काही नाही. काका अति काय दान धर्म लावले का आम्ही? आणि ते म्हटलं ते मोठा चमचा गेला मला. तो मोठा भाजीवाल्याचा मोठा तो चमचा आणून दे म्हटलं. पाहिला मी विचार नाही तो. काही कार्यक्रम असला काही असला तर आम्हाला कामात पडेल. तो चमचा आणून दे. बर देतो ना आणून. ठीक आहे. फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेव जा. नाही वेळ निघून गेली की भुलून जासान. हा मग माई वेळ आली की मला आठवण द्यायचं काम नाही पडलं पाहिजे. तुमच्या अंतर्मनाला ठेव जा फक्त जाणीव याची. हा बस जास्तीचं ज्ञान नको शिकू कोणाले. अरे काय हे नाही आहे. आणि जे आहे ते म्हटलं काय ती भांडी घेऊन ठेवले का आम्ही? तू अलग होशील आमच्या डोक्यावर तुरी वाटशील आणि तुला आम्ही भांडे घेऊन देऊ. मग तो आम्हाला घेऊन चाललं. उठलं सुटलं गे चाललं, उठलं सुटलं गे चाललं. त्या रोजी ते नेलं सगळं. आता काही नाही अति. जाशील तर दरवाजा लावून घे. कोपर तर मागतला होता मी. पाणी तर पहिले गंज मागतला होता. मळ्यावरचं पाणी तर पुजू म्हणा गंजात आता. येजो म्हणा माझ्या दारात मग सांगीन. तर कडची देतो आणून दे. हो आणून देतो. या गोष्टी ना अपमान तुम्ही मरे लोक नाही भुलणार म्हणा. कोणाचं नाही अळलं मला काय अळणार आहे. आली आपुलकी म्हणून मॅटलीच्या जो 2 कोपर आहेत. मला माहित आहे सगळं घरातले भांडे म्हणून आलती मागेली. मला काय माहित एवढं लागे हे चालू आहे. आता काय याच्या दारात पाय टाक तुम्ही. दिवस सगळ्याचेच पालटत असतात म्हणा सासूबाई. ध्यान ठेव जा तुम्ही. चालली मोठी उचलल्या तोंडाची. मला कोपर द्या मला गंज द्या मला ढमक द्या मला उपकार करेल लोक झाली. मग आता करणं काय करतं लावतं दिवे तर आम्हाला काय सांगतं. गुलशाक गंजात तपवलं तवलीत तपो गळव्यात तपो नको तपो आम्हाला काय करावं लागते. तो आयला करन तू काय घेणं देणं आला तर मला.